आता आमच्या गावच्या हॉटेलचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला। हे बघा इथे किती लोक जेवण खावण फराळ नाश्ता करत आहे आणि ह्या काही महिला सुद्धा इथे आल्या आहेत वाटते। बघा हे लोणी घेतलं, हे लोणी 280 रुपये झालं। आता टाकतो थैल्यामध्ये आणि मग जातो बाजारामध्ये। हे आहे आमच्या गावची बाजारपेठ। इथे बघा होळी निमित्त विकण्यासाठी, रंग उडवण्यासाठी, लहान पोरासाठी पिचकारी आहे। आणि इकडे बघा हे होळीसाठी गाट्या मांडून ठेवलेल्या आहे। आणि हे बघा इकडे सुद्धा भरपूर दुकाने लागलेली आहे, भाजीपाला असे तसे। आणि आता मला तिकडे जायचं आहे सामान घेण्यासाठी, जाऊन घेतो मी आता सामान। या भाऊकडे वांगे आणि टमाटर घेतले, आता तिकडे जातो त्या बाईकडे बाकीचे सामान घेतो। आता या बाईकडे आलो सामान घ्यायसाठी। हे बघा म्हणजे का भाव आहे म्हटलं हे लसण पाव खोबरं लसण पाव भर झालं आपलं सामान 130 रुपये। 130 रुपयाचं आपलं सामान झालं। इथे कांदे का म्हणते सांबार मिरचे सांबार आणि हे आलू घेतले 2 किलो आलू, 2 किलो कांदे घेतले, असं घेतलं सामान। या भाऊचे 130 रुपये झाले होते आणि माझ्याकडे फक्त 100 रुपये शिल्लक होते। आणि बापूले खाजं पण घ्यायचं होतं। मग मी त्याला म्हणलं का बापू, म्हणलं हे 50 रुपये घे, म्हणलं 50 रुपये राहू दे म्हणलं। मग त्या बापूनं बरं ठीक आहे म्हणे। तरी पण त्याचा भाऊ म्हणलास का फोनपेने देणं म्हणे पैसे, म्हणे असं म्हणे फोनपेनं। मी म्हणलं माझ्या बँकेत पैसे नाही, म्हणलं कुठले देऊ म्हणलं तुले पैसे, म्हणलं बरं ठीक आहे म्हणे राहू दे म्हणे। पैसे दिले आणि आता मी दुसऱ्या दुकानात जातो बापूले खाजं घेण्यासाठी। तेथून मी या फळ विक्रेत्यापाशी आलो, त्याला विचारलं केवढ्याले आहे म्हणलं अंगूर, तर तो म्हणला अर्धा किलो आहे म्हणे 50 रुपये। मग मी दे म्हणजे त्याला म्हणलं, मग त्याने हे अंगूर असे मोजून बांधून दिले। हे बघा हे अशा प्रकारे अंगूर आहे घेतले। आता मी टाकतो थैल्यात। अर्धा किलो आणलं यावेळी।